लोकांना काय झालं ऋतू हवी कस काय गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहे आष्टीमध्ये पंढरपूर साईडला. आता आपला शिवम भेटायला आलता आपल्याला. शिवम संग थोड्या बसलं झाले, आपले ब्रिज वगैरे रेडी झालेले. तुमच्याकडे एक दोन वगैरे झालेले. परत धुतली वॉशिंग सेंटरला पण थोडी घाण झाल्यामुळे आणखी धुतली एकदा. हे बघा आतून दाखवा तुम्हाला. एकदम फ्रेश. टॅन चला जाऊया आता, कंटिन्यू करा. चला आता आपली झाली गाडी रेडी वगैरे. अरे तू गेला नाही घरी आता आणखी? ठीक आहे, तू कुठं चालला? अरे थोडं चाललोय पाहुण्याच्या घरी. बोल काय म्हणतो? गॅदरिंग जाईल ना आपल्याला. कुठं आहे गॅदरिंग? इथं आहे मायस्टोनला. होय, कधी जायचंय? लवकर ये, 5 वाजता. 5 वाजता जायचं काय? बरं कोण कोण आहे? सगळे आपल्याला इथे आपल्या इथं पोरं सगळी गँग. ये ना, रामभाऊ वगैरे जाऊ आपण. चालतं जाऊ मग. तर आणखी एक प्लॅन ठरला आता, 5 वाजता गॅदरिंगमध्ये जायचं. इथं मायस्टोन शाळा आहे, मायस्टोन पब्लिक स्कूल म्हणून. तुम्हाला जाताना दाखवत इथनं झूम होत नाही सध्या. आयफोन घाटात चालू आहे सध्या, त्यामुळे होत नाही. लवकरच ड्रोन घेऊया. तुम्ही सपोर्ट करा तर ड्रोन घेऊ आपण लवकरच. चालले दादा गेलाय घरी. आपण रशीद पैसे 0 केलेले आहे आता. त्याला जाऊ आता. आपल्या भावाचं दुकान, तुला भावाचं दुकान आहे श्रीराम किराणा असतो. थांबला संकापला दिलं. जाऊ त्याच्याकडं. मोठे शेट संस्कार बळ्या घेतलंय आता. काका मुलांना खायल्यावर घेतले. चाललोय, गाडी स्टार्ट केली. हे आपलं न्यू शॉप. आपल्या जुन्या दुकानात जातो आम्ही इथनं सरळ. मग ओके, चला घरापासून शॉप भरते आपले. कुठे गेलं 8.3 किलोमीटर. आई साहेबांना सोडले घरी. चला जाऊया. मी आणि आजी चाललोय आपल्या काकाच्या घरी. गाड्यातली हवा कमी आहे टायरामध्ये. हवा नायट्रोजन हवा भरायला आलोय. हे आपल्या मित्र दुकान आहे शक्ती टायर्स म्हणून. नायट्रोजन हवा भरूया. अशा पद्धतीने गाडी पुढे आणली आहे. ही काय नायट्रोजन अशी मशीन आहे हवा भरायची. आपल्या नियमानं 25 हवा असते, पण आम्ही 36 करतो, कारण की गाडी 2-3 दिवस गाडी जात नाही कुठे. मी तर बाहेर असतो, गाडी घर लावून असते. बघू आता हवा भरूया, जाऊया पुढे. अशा पद्धतीने समजतं वर हवा किती आहे किती आहे. तिथं खाली अशा हवा भरतात त्या पद्धतीने. काय म्हणताय? कॉलेज चालू आहे का? आता चालू सुट्टी होती 2-3 दिवस. पुन्हा आता माघारी. हल्ली हवा भरली नायट्रोजन हवा. एका टायरला 10 रुपये, तसे 4 टायर 40 रुपये झाले. गिवर रिवर्स एखादा रिवर्स घ्यायला गेले. पाठी मग गाडी होती. चला डन. मित्राचं हॉटेल आहे, दर्लिंग हॉटेल म्हणून, जवळच्या मेन चौकातच आहे. हे काय समोर उभा मित्र. त्याला भेटू आपण. मग मला काय चाललंय? 1 नंबर घ्या का भाऊ. चला बघूया आता काय काय याच्याकडे आपण. काय नाश्त्याला काय काय? आपल्याला आहे इकडं दालच्या रायचा बघा, गरम गरम वडापाव सोडायचा आहे. चहा एवढा अर्धा दिली आता गॅस तुला अडचण आहे, तर मग आपलं शिंगडीवर गॅस चालू आहे. दालच्यावर 1 नंबर क्वालिटी भेटतो. हा पत्ता सांगा आपला याचा. फुलवाडी पंढरपूर हायवे डवळ बस स्टँडवर आपला हॉटेल आहे, दर्लिंग हॉटेल डवळ. यावं लागतं मित्रांनो, एकदा अवश्य. दालच्या 1 नंबर क्वालिटीचा भेटतो, नादच करायचा नाही. ओके, चला चालू आता माघारी. आपल्याला दिलं काहीतरी खायला. चाललो आता मावशीच्या घरी. असा रोड आहे, त्या कोपऱ्याचं घर आहे मावशीचं. बंगला. चाललं तर रस्ता थोडा जरा खराब आहे इथं. ते ट्रॅक्टरमुळं खराब होते. रस्ता चांगला आहे, नाही तर बर्फ टाकून वगैरे भरलाय थोडा. बघा आता गाडी आपला मारुती आहे सध्या. ॲव्हरेज आहे गाडीचं 18.1. चांगलं ॲव्हरेज देते गाडी.
असं तर लोकल असल्यामुळे काय आपलं एवढंच आवडत येते. असं बाहेर गेलं का हायवे रोडला वगैरे नॅशनल हायवेला वगैरे भरपूर चांगला आवडत येते. 20-22 आवडत येते गाडी. पण काय जास्त बाहेर जास्त फिरणं नसते, त्याला फिरणं नसतं, त्यामुळं काय जास्त आवरेज नाही, मायलेज येत नाही गाडी. चालू इथं ओळू इथून आता चालू आहे मावशीच्या घरी. बरं आहे का आजी तुम्हाला का? बरं घेतो एकदा 1 मिनिट. काकाच्या घराचं काम चालू. चला मग ओरख लवकर. काय करताय आता? नाही आजी नको म्हणते. येतात ना माघारी उशीर झाला म्हणते आता. हा थांबा उतरू येता नाही तो म्हणते येता ना. काकाच्या घराचं काम चालू आहे सध्या. काय थोडं तिथे स्कोप द्यायला चालू आहे काहीतरी बंगल्याला. आजी बसली आमची गप्पा मारत. नाही बसा टायमा बसा. त्यांचं होतं की थांबा काढतो. गाडी इथली कसली घाण झाली. सकाळी वॉश केलेली गाडी कसली घाण झाली. ए चला ठीक आहे. ब्लॉगर 70 लाईक करा, सबस्क्राईब करा, गोरगरीबाला सपोर्ट करा. मी तर दिक्क शिष्य तेरा माई. बघा सध्या आपल्या गाडीची किती किलोमीटर इथली गाडी झाली. ॲव्हरेज 18.1. वा गुड रेंज 560. चलो सध्या अष्टमध्ये काका मुलांना खायला वर घेतलंय. चाललं कसली गाडी खतरनाक मस्त नसते. अशीच मला फॉर्च्युनरची फिलिंग्स घ्यायची तर अनुभव घ्यायची फिलिंग्स. चला तो काय करतोय लागा तुमच्या सुद्धा गॅस नाही का? आमची लागायला गॅस आहे जेव्हा पडतो एकदम. आलो असतो आम्ही. काकाचं घर आहे समोर. काका आहे ते रवी वगैरे तो आतमध्ये. चला काय करता काका? तू काय करतोय लागा तुमच्या सुद्धा गॅस नाही का? आमची लागायला गॅस आहे की जेव्हा तुला पटवून 1-2. कुठं चालला घेऊन? काय करते माऊ? झालं जेवण? चला की. हे आमच्या काकाचं घर. आम्ही चाललो त्या काकाच्या रानामध्ये. बघूया काकाने काय खेळवलं रानामध्ये. हा आहे आमच्या काकाचा मोठा मुलगा. काय नाव तुझं? रविराज. हां रविराज अण्णा. व्यवहार ओके चला. हे काय आहे? गिनेगोल. गिनेगोल आहे सगळं. किती आहे गिनेगोल आहे? अर्धा एकर. अर्धा एकर आहे का? हे काय आंब्यात झाड आहे इथं. लागलेत आंब्याला पण. घ्यायचे का आंबे खायला? आहेत काय? हे काय आहे? ऊस आहे. हे द्राक्ष. द्राक्ष किती एकर आहे? 5 एकर. कुठे इथनं चालू होते खालीपर्यंत आहे का शेवट? हां. असे सलग 5 एकर आहे ना? हां. ओकेच चला. तुझं नाव काय? ऋतुराज. आमच्या काकाचा लहान मुलगा आहे. चला बागात जायचं खाल्लं जाऊ त्या बागातनं जाऊ. चला तुम्हाला आता बागेच्या आतमध्ये जाऊन दाखवतो.
जाळी कशावर लावली? पक्षी आत जातील. पक्षी ह्यातून जात नाहीत काय? एक नंबर असा माल आहे. काय रेट चालू आहे रवी आता? 55 किलो. काय करणार? बेदाना करणार खायच देणार? बेदाणा बेदाण्याचा काय भाव आहे सध्या? 400-450 किलो. बघा चांगला लागला मग. एकच नंबर माल लागला. आता 5 एकराला प्लॉट आहे. काय तुम्ही बागायतदार माणसं आहे. 5 एकर काय आता सुद्धा खेळायला. अरे कसला मोठा गड आहे बघ ना. खतरनाक आहे खतरनाक. कधी लावली होती बागी? त्याला 5 वर्ष झाली. होय आता हे किती फळ आहे मग? ती 6वं फळ आहे. 6वं. आता पण कधी बाग फेल केली का? नाही गेली अजून तर. किती खर्च येतो एकरीला? एकराला छाटल्यापासून उत्तरास तर येते 4-5 लाख रुपये. 4-5 लाख खर्च. उत्पन्न किती होतं एका एकरात? 8-10 लाख रुपये येते 6 महिने. 6 महिन्यात? चांगलं आहे चांगलं आहे मग. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे द्राक्षाची बाग आहे. हे आमचा काकाचा मुलगा सगळं बघतो बागाचं वगैरे. सगळं फवारणीपासूनची द्राक्ष काढण्यापर्यंत. अजून किती दिवस टाईम आहे पिकायला? का पिकली बरोबर? 15-20 दिवस. 15 दिवस. आता आंबट लागते का? चांगलं चांगलं आहे भारी आहे, मस्त काय अडचण नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आपल्या काकाची बागायतदार. आम्ही आता दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो. असं सलग खाली 3 प्लॉट आहेत. इतकं काय दाखवत नाही तुम्हाला, एवढंच बघा. तुझं काय म्हणणार तू? काय ना तू काय काम करतो का नाही बागात? सगळं करतो. असं अडकून बसतो आम्ही. चला हां काय पडली? कसं काय पडली? वारे कळून. ओके चालतं. लोकांना काय झालं ऋतू हवी? कसं काय? मग आता हे इतकं म्हणजे फक्त एका झाडात नुकसान झालं हे ते फक्त चांगलं आहे सगळं. हा कसं काय? होय हे असलं असं शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं. सोपं नाही. एवढी अख्खी लाईन पडली, अख्खी लाईन शेवटपर्यंत बघा. शेवटपासून तिकडे शेवटपर्यंत पडले बघ. 500 कॅरेट माल. एक कॅरेट किती किलोचं असतं? 15 किलो. 15 किलोचं कॅरेट आहे तसं. 15 किलो कॅरेट. हां 500 कॅरेट. तसे 500 कॅरेट पडलेत. 500 गुणिले 15. खतरनाक 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 विषय राव शेतकरी. हा तरी असे 5 एकर आहे. इकडे 2 एकर आहे आणि ते शेततळ आहे. कधी केलं शेततळ तुम्ही? 2014-15 किलो. होय. किती खर्च आला? त्याला 2 लाख रुपये 4 लाख रुपये आला. 2 लाख सगळंच कागदाला सगळं सहित. पाणी कुठं येते? हे 5 किलोमीटर नेते होती तळ्यात. तुझी तळ्यात नेतं काय? इथे शेजारी हिरा आहे का? हां आता पाणी कुठलं पडतं हिरेमध्ये? पाणी नाही. आता काय वाजतं की बाजारते काय? बरं बरं चालते चालते. तर एकदम मस्त आहे. असं आहे आमच्या काकाचं शेत रान आणि तिथं मग अशी घर बी येतात. चला चाललो आता माघारी आम्ही. आलोय खालून. अरे रविराज हे साड्या कशामुळे लावलं तिथं? कशामुळं? गाडाला ऊन लागून म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. पण साड्या लागायला महाग असतील. लय नाही 30-40 रुपये. तो 30-40 रुपयाला एक साडी? हां भारी आहे. किती साड्या असतात सगळ्या मग? 700-800. 700-800 साड्या. खतरनाक खतरनाक विषय. हे आपल्याला आली आहे बहीण बोलू आली आपल्याला. चला जाऊया आता आपण घरी. तर असं आहे आमच्या काकाचं मावशीचं रान. असे बागायतदार आहे. इथं किती एकर आहे सगळे मग? 16 एकर. आणि तिकडचं?
तिकडलं 10 तिकडं आहे का असं 26 एकर आहे काका सगळे मिळून. ऊस वगैरे एकदम जोरदार असते. हे काय कालच ऊस बांधला त्यानं ट्रॅक्टरने. जी शेतकरी त्याला समजत असेल कसा बांधला का असत, मला जास्त काही समजत नाही. चला जाऊया घरी. चला झालं या, चल निघू आता आपण वापस. चालू आता माघारी. टाइम झाला आहे 5:41 जाऊ माघारी आपण. चला शेटपळ चौक. चला ह्यांना सोडा जायची बहिणीला. आलोय माघारी रिटर्न. आलोय माघारी. काका जनावर बघतात. सोनं काय करतोय? जनावर ओव्हर रेटेत लागा बाहेर. हा चला चला येऊ नंतर आणखी. चला टाइम झालाय 6:34. चला आपण आलोय मावशीला वगैरे सोडलंय घरी. दिदीला घरी सोडलंय. आता आपण आलोय माघारी. जवळजवळ लवच्या आसपास आलोय आपण. चला आलोय आपण आता आपल्या रोडला लागलोय. कोटवाडी बार्शी रोडला. पोरांचं फोन यायला चालू झालं तर गॅदरिंग वाजायचं. सकाळी तुम्ही बघितलं सकाळच्या ब्लॉगमध्ये. जाऊया आता. गाडीने बी आज चांगला ॲव्हरेज दिलाय 18.1. आपले किलोमीटर झाले 140. ओके डन. आलो आता. असं काय तर गॅदरिंगचा कार्यक्रम आहे. येऊ आपण माघारी 5 मिनिटात. काय लावलाय बोर्ड. 5 मिनिटांनी माघारी. आपल्या ब्रिजला गाडी जायला जागा दिसत नाही. बाकी गाडी घेऊन माघारी दिसते कार्यक्रम. चलो आलो आपण चिंतेवा स्टॉपवर. भावा दुकान चालू आहे. चिंतेवा स्टॉप.
हे आपल्या मामाचं घर गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. चला येऊ नंतर माघारी, आता काम आहे सध्या. पाटील सारखा साईडला पाटील पाटील. पोचलो आपण 7:20 आपल्या घरी. इथे फ्रीज लावले. हे आपलं घर. तर आपल्याला गणेश भेटलाय. बघू गणेश काय म्हणतोय. मग गणेश काय चाललंय? रिक्षा कधी घेतली तो? आता घेतली 2-4 दिवस झाले. होय, मग कसं चाललंय काय? काय नाव निवांत झाले. कोणाला रिक्षा पाहिजे नसली तर सांगा जाऊ. चिचगाव कोरवाडी डेली सर्व्हिस. डेली सर्व्हिस का? ओके, एक नंबर. आणि कुठं बाहेर गावी जायचं असलं तरी बी सांगा जाऊ. ओके, मी याचा नंबर देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. करा, कॉन्टॅक्ट करा. आपली रिक्षा आहे. असं आहे, डेली चिंचगाव कोरवाडी सर्व्हिस असते. एकदा आवश्यक भेटून बघा. ओके ओके चला. चला शंभू, कुठं चाललाय? नाही भावा, हां, कुठं नाही. गॅदरिंग बाय गेलं नाही का? चाललोय लागा तुमच्या शाळेची गॅदरिंग तू इथं काय करतोय? आता चाललोय. बरं बरं, चला चला. तर ब्रिजा घेऊन जायचं आपले, पण ब्रिजा दुसऱ्या मावाज भावाला ब्रिजा लागणार आहे. आपण टू व्हीलर चाललो आता. रामभाऊ, मी आणि चला येऊ का बाप्या? चला. आपला शिव माहिती आहे, शिव मागणी येणार आहे. थोडं काम आहे घरचं, काय तर सामानाला गेला गावात वगैरे. येईल 15-20 मिनिटात. चला आलो आतमध्ये आपण. गॅदरिंगवर चालू आहे. तिथे आपल्याला खायला वगैरे भेटते असं काय काय, बदाम शेक वगैरे. जाऊया आता. मी रामभाऊ आलो इकडे गॅदरिंग बघायला. रामभाऊ कुठे आलो आपण सांग? पब्लिक स्कूलला गॅदरिंग बघायला. आपलं शिवम बॅक साईडने आलाय. जाऊ आपण आतमध्ये एंट्री करूया. या साईडला एंट्री आहे. त्या साईडला लेडीज आहेत, त्या साईडला जेंट्स आहेत. आता आले आहेत 8:21 आणि शिवम आणि शंभू. इतका उशीर असतो आहे. ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था संचलित माइलस्टोन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिंचगाव आयोजित असलेला आजचा हा युग मंथनचा सोहळा तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचा 2026चा सोहळा सांस्कृतिक कला आणि आपल्या करमाळा विधानसभा माजी आमदार श्री संजय मामा शिंदे या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित होते व त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी उपस्थित होते. म्हणजेच निर्मळ आनंद, आणि तोच आनंद घेण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. शाळेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर शाळेची स्थापना 10 जून 2019, म्हणजे आज आपण 6 वर्ष पूर्ण करून 7व्या वर्षात पदार्पण करत आहोत. चला आता कार्यक्रम एंडिंगला आलता म्हणून आम्ही चाललोय. शिवम वगैरे चालल्यात गाडीवर. ए शिवम चला चला, आबाच्या दुकाने चला सगळी. होय अभिजित पाटील हो. लोक बर. कार्यक्रम संपत आलाय. 9:25 झाले ती. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असं सपोर्ट होत्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.